केबलची निवड. सिलेक्शन ऑफ केबल्स. कोणत्याही कंडक्टरच्या क्रॉस सेक्शनल एरियावर त्या कंडक्टरची करंट कॅरिंग कॅपॅसिटी अवलंबून असते. हे जरी खरे असले तरी काही प्रमाणात खालील बाबींवर देखील केबलची करंट कॅरिंग कॅपॅसिटी अवलंबून असते. कंडक्टरसाठी वापरलेला धातू, कंडक्टरवर चढवलेला इन्सुलेशनचा प्रकार, केबल टाकण्याचा प्रकार कॉन्ड्यूट, ट्रंक किंवा हवा, केबलची संख्या, स्थानिक तापमान, संरक्षणाचा प्रकार, कोअरची संख्या, केबलची लांबी. सभोवतालच्या तापमानानुसार रेटिंग फॅक्टर. रेटिंग फॅक्टर ऑन द बेसिस ऑफ सराउंडिंग टेम्परेचर. केबलच्या इन्सुलेशनवर वातावरणाच्या तापमानाचा परिणाम होतो. उघड्या वातावरणात पाईपमधून अथवा जमिनीत चर खणून नेणार आहेत किंवा 2 अथवा जास्त कोअरची केबल वापरणार आहे यावर केबलची करंट कॅरिंग कॅपॅसिटी अवलंबून असते. स्ट्रँडेड कंडक्टरचे फायदे. ॲडव्हांटेजेस ऑफ स्टँडर्ड कंडक्टर. अधिक लवचिक असतात. केबल वळविताना इन्सुलेशनवर ताण पडून त्यांना चरे पडण्याचे प्रमाण कमी असते. हाताळणे सोपे असते. कनेक्शन आणि जॉईंट मजबूत करता येतात. करंट वाहून नेण्याची क्षमता अधिक असते. तारांची संख्या वाढल्यामुळे पृष्ठभागात वाढ होऊन उष्णतेचे उत्सर्जन लवकर होते. हादऱ्यामुळे कंडक्टर तुटण्याची शक्यता कमी असते. कंडक्टर तुटला तरी सर्किट खंडित होत नाहीत. स्किन इफेक्टचे प्रमाण कमी असते. वायर्सचे प्रकार. टाइप्स ऑफ वायर्स. VIR वायर, CTS वायर, लेड शीथेड वायर, वेदरप्रूफ वायर, PVC वायर, XLPE वायर. VIR वायर. टिन्ड कॉपर कंडक्टरवर व्हल्कनाइज्ड इंडिया रबरचे आवरण, त्यावर सुती धाग्याची वीण आणि त्यावर बिटुमेन कंपाऊंडचे कोटिंग चढवून VIR वायर बनवलेली असते. व्हल्कनाइज्ड इंडियामधील गंधकाचा परिणाम कंडक्टरवर होऊ नये आणि सोल्डर त्वरित व्हावे याकरिता यावर टिनिंग केलेले असते. वुडन केसिंग कॅपिंग, कॉन्ड्यूट वायरिंग, क्लिट वायरिंग आणि टेम्पररी वायरिंगमध्ये अशी वायर वापरतात. हिचे व्होल्टेज रेटिंग 440 व्होल्ट इतके असते. CTS वायर. टिन्ड कॉपर कंडक्टरवर व्हल्कनाइज्ड इंडिया रबरचे आवरण आणि त्यावर कॅब टायर रबरचे शिडिंग चढवून CTS वायर बनवलेली असते. ही वायर सिंगल कोर, 2 कोर आणि 3 कोअरमध्ये उपलब्ध होते. दमट हवामानास ही वायर टिकाऊ धरू शकते. अशा प्रकारच्या वायरचा वापर डोमेस्टिक वायरिंगमध्ये करतात. हिचे व्होल्टेज रेटिंग 250 व्होल्ट इतके असल्याने या प्रकारच्या वायर्स 3 फेज सप्लायसाठी वापरता येत नाहीत. लेड शीथेड वायर. VIR वायरवर यांत्रिक सुरक्षिततेसाठी लेडचे आवरण चढवून लेड शीथेड वायर बनवलेली असते. ही वायर सिंगल कोर, 2 कोर, 3 कोअरमध्ये उपलब्ध होते. ही वायर केमिकल फॅक्टरीजमध्ये तसेच इतर फॅक्टरीजमध्ये लो आणि मीडियम व्होल्टेजकरिता वापरतात. व्होल्टेज रेटिंग 440 व्होल्ट इतके असते. हे वायर पूर्वी मोठ्या प्रमाणात वापरत होते. हल्ली हिचा वापर केला जात नाही. वेदरप्रूफ वायर. या वायरची रचना VIR प्रमाणेच असते. फक्त बिटुमेन कंपाऊंड ऐवजी रेड ऑक्साईड सारख्या वेदरप्रूफ पदार्थाचे कोटिंग चढवलेले असते. या वायरचा वापर डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन्समध्ये उघड्या जागी करतात. पूर्वीच्या काळी याचा उपयोग सर्व्हिसमेन्स म्हणून केला जात असे. व्होल्टेज रेटिंग 440 व्होल्ट इतके असते. PVC वायर. कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या कंडक्टरवर पॉलिव्हिनेल क्लोराईडचे एकेरी अथवा दुहेरी कोटिंग चढवून ही वायर बनवलेली असते. दमटपणा, ओल, पाणी, ॲसिड, अल्कली आणि वातावरणीय बदलांचा यावर परिणाम होत नाही. ही वायर सिंगल कोर, 2 कोर आणि 3 कोअरमध्ये उपलब्ध होतात. उच्च तापमानाला हिच्यावरील इन्सुलेशन पाघळते. या प्रकारच्या वायर्सना आग लागली असता त्या पेट घेत नाहीत, तर धुमसत असल्याने या वायर्स सर्व ठिकाणी वापरता येतात. यामध्ये फायर रिटर्डंट वायर, फायर रिटर्डंट लो स्मोक वायर हे नव्याने आलेल्या वायरचे प्रकार आहेत. XLPE वायर.
या प्रकारच्या वायरमध्ये कॉपर अथवा ॲल्युमिनियम धातूच्या तारांचा जुडगा असून त्यावर क्रॉस लिंक्ड पॉलियुरेथिन इन्सुलेशन चढवलेले असते. PVC वायरपेक्षा या अधिक तापमानास तग धरू शकत असल्याने यांची करंट वाहून नेण्याची क्षमता सर्व प्रकारच्या वायरपेक्षा उच्च असते. यामध्ये डबल इन्सुलेटेड आणि ट्रिपल इन्सुलेटेड वायर उपलब्ध आहेत. केबलचे प्रकार. टाइप्स ऑफ केबल्स. फ्लेक्झिबल केबल, मल्टी-स्ट्रँडेड केबल, अनअर्म्ड आणि अर्म्ड केबल, सबमर्सिबल केबल. फ्लेक्झिबल केबल. फ्लेक्झिबल केबलमधील तारा अत्यंत पातळ आणि लवचिक असतात. फ्लेक्झिबल केबलचे इन्सुलेशन वरून पुढील प्रकार पडतात. सामान्य फ्लेक्झिबल केबल, कॉटन आणि सिल्क कव्हर्ड फ्लेक्झिबल केबल, ॲस्बेस्टॉस कव्हर्ड फ्लेक्झिबल केबल, वर्कशॉप फ्लेक्झिबल केबल. सामान्य फ्लेक्झिबल केबल, ऑर्डिनरी फ्लेक्झिबल केबल. या प्रकारच्या केबलमध्ये 0.2 mm व्यास असलेले 16, 24, 32, 48, 80 आणि 120 कंडक्टर्स असतात. यामध्ये पातळ कॉपर कंडक्टर्सवर PVCचे आवरण चढवलेले असते. त्यांची करंट कॅरिंग कॅपॅसिटी तारांच्या संख्येवर अवलंबून असते. सर्वसाधारण कार्य, तात्पुरती वायरिंग, लाऊडस्पीकर्स आणि सिरीज माळा इत्यादीसाठी हिचा वापर करतात. कॉटन आणि सिल्क कव्हर्ड फ्लेक्झिबल केबल. या प्रकारच्या केबलमध्ये 36 गेजच्या 14, 23 किंवा 40 कंडक्टर्सच्या समूहावर व्हल्कनाइज्ड रबर अथवा PVCचे आवरण चढवलेले असून त्यावर सुती किंवा सिल्क दोऱ्याची वीण चढविलेली असते. केबल्स 2 कोअर किंवा 3 कोअरमध्ये उपलब्ध होतात. उपकरणांना सप्लाय देण्यासाठी यांचा उपयोग करतात. यांचे व्होल्टेज रेटिंग 250 व्होल्ट असते. ॲस्बेस्टॉस कव्हर्ड फ्लेक्झिबल केबल. या प्रकारच्या केबलमध्ये 36 गेज किंवा 40-23 कंडक्टरच्या समूहावर रबरी इन्सुलेशन आणि त्यावर कॉटन टेप गुंडाळलेला असून त्यावर ॲस्बेस्टॉसचे धागे गुंडाळलेले असतात. त्यावर सुती किंवा सिल्कची वीण असते. विद्युत इस्त्री, विद्युत टोस्टर आणि हीटिंग अप्लायन्सेससाठी वापरतात. यांचे व्होल्टेज रेटिंग 250 व्होल्ट असते. वर्कशॉप फ्लेक्झिबल केबल. या प्रकारच्या केबलमध्ये तांब्याच्या बारीक तारांच्या समूहावर व्हल्कनाइज्ड रबर अथवा PVCचे आवरण असते. सर्व कोअर एकत्र करून त्याभोवती PVCचे अथवा कडक रबरचे आवरण चढवलेले असते. वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन अथवा पोर्टेबल उपकरणांसाठी याचा उपयोग करतात. याचे व्होल्टेज रेटिंग 250 व्होल्ट असते. मल्टी-स्ट्रँडेड केबल. ज्या वायरमध्ये तांब्याचे पातळ दोरखंडाप्रमाणे पिळलेले कंडक्टर्स असतात त्यास मल्टी-स्ट्रँडेड वायर अथवा केबल म्हणतात. ही आधुनिक पद्धतीची केबल असून यामध्ये प्युअर इलेक्ट्रोलिटिक ग्रेड कॉपरचे 0.3 mm व्यासाचे कंडक्टर्स असतात. या सर्व कंडक्टर्सवर मिळून PVCचे इन्सुलेशन आणि त्यावर स्किन कलर इन्सुलेशन चढवलेले असते. या वायर्स फ्लेक्झिबल वायरपेक्षा जाड परंतु सॉलिड वायरपेक्षा पातळ असतात. या वायरमधील 1-2 कंडक्टर्स तुटले तरी त्यांच्या रेझिस्टन्समध्ये फरक पडत नाही. इलेक्ट्रोलिटिक ग्रेड कॉपर वापरलेले असल्याने लॉसेसचे प्रमाण कमी असते. फ्लेक्झिबिलिटी उच्च दर्जाची असल्याने कॉन्ड्युइट पाईपमधून खेचताना त्रास होत नाही. हिचा सेफ्टी फॅक्टर उच्च असतो. या वायर्स फायर रिटर्डंट आणि लो स्मोक असल्यामुळे पेट घेतल्यानंतर देखील आग पसरत नाही. फॅन्स, लाईट्स, कुकर, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, गीझर आणि AC पंप मोटरसाठी या वायरचा उपयोग करतात. मल्टी-स्ट्रँडेड केबलचे व्होल्टेज रेटिंग 1000 व्होल्ट इतके असून त्या 10 अँपिअरपासून 100 अँपिअर रेटिंगमध्ये उपलब्ध होतात. अनअर्म्ड आणि अर्म्ड केबल. ज्या केबलवर यांत्रिक हानीपासून संरक्षण करण्यासाठी गॅल्वनाइज्ड तारा, स्टील टेप अथवा स्टील पट्टीचा उपयोग केलेला नसतो अशा केबलला अनअर्म्ड केबल म्हणतात. या 2 कोअर, 3 कोअर आणि 4 कोअरमध्ये उपलब्ध होतात. यामध्ये सर्व कोअरच्या भोवती मिळून PVCचे आवरण शीथ चढवलेले असते. या केबल 1 mm² पासून 630 mm² मध्ये ॲल्युमिनियम आणि कॉपरमध्ये उपलब्ध होतात.
हे केबल 3 फेज सप्लायसाठी वापरता येत नाही. ज्या केबलवर यांत्रिक हानीपासून संरक्षण करण्यासाठी गॅल्वनाइज्ड तारा, गॅल्वनाइज्ड पट्ट्या किंवा स्टील टेप गुंडाळलेला असतो अशा केबल्सना अर्म्ड केबल म्हणतात. या 2 कोअर, 3 कोअर आणि 3.5 कोअरमध्ये उपलब्ध होतात. 3 कोअर केबलमध्ये ॲल्युमिनियम अथवा कॉपर कंडक्टर्स वापरतात. त्याचप्रमाणे त्यांच्यावर ग्लास, मायका टेप्ड, PVC आणि XLPचे इन्सुलेशन चढवलेले असते. या लो स्मोक, झिरो हॅलोजन शील्ड प्रकारात उपलब्ध होतात. LT केबलचे व्होल्टेज रेटिंग 1.1 kV आणि HT केबल्सचे व्होल्टेज रेटिंग 66 kV असते. सबमर्सिबल केबल. या प्रकारच्या केबलमध्ये कॉपर अथवा ॲल्युमिनियमच्या कंडक्टर्सवर PVCचे जाड इन्सुलेशन चढविले असल्याने या केबल वॉटरप्रूफ असतात. सबमर्सिबल पंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी याचा उपयोग करतात. या 2 कोअर, 3 कोअर आणि 4 कोअरमध्ये उपलब्ध होतात. वर्किंग व्होल्टेज 1.1 kV असते. वायर्स केबल्सचे व्होल्टेजवरून पडणारे प्रकार. टाइप्स ऑफ वायर्स और केबल्स अकॉर्डिंग टू व्होल्टेज. केबलवर चढवलेले इन्सुलेशन ठराविक व्होल्टेजपर्यंत उत्तम इन्सुलेशनचे कार्य करते, परंतु त्यापुढील जास्त व्होल्टेजला त्यामधून लिकेज करंट वाहण्याचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात लॉसेस होतात. केबलचे व्होल्टेज ग्रेडवरून पुढील प्रकार पडतात. लो व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल, मीडियम व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल, हाय व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल. लो व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल. ज्या केबलची व्होल्टेज क्षमता 11 kV पेक्षा अधिक नसते अशा केबल्सना लो व्होल्टेज ग्रेड्स केबल म्हणतात. यामध्ये CTS, VIR, PVC केबलचा समावेश होतो. मीडियम व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल. ज्या केबलची व्होल्टेज क्षमता 1.1 kV पेक्षा जास्त असते अशा केबल्सना मीडियम व्होल्टेज ग्रेड केबल्स म्हणतात. यामध्ये PVC, PVC-FR, PVC-FR-SL आणि XLPE केबलचा समावेश होतो. हाय व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल. ज्या केबलची व्होल्टेज क्षमता 33 kV असते अशा केबल्सना हाय व्होल्टेज ग्रेड केबल्स म्हणतात. यामध्ये पेपर इन्सुलेटेड केबल, पेपर इन्सुलेटेड लेड कव्हर्ड आणि XLPE केबलचा समावेश होतो. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ग्रेड वायर आणि केबल. ज्या केबलची व्होल्टेज क्षमता 33 kV पेक्षा जास्त असते अशा केबल्सना एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ग्रेड केबल्स म्हणतात. पूर्वी पेपर इन्सुलेटेड लेड कव्हर केबलचा उपयोग केला जात असे. या केबलवर पाण्याचा, आर्द्रतेचा आणि हवामानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत असल्याने या जागी XLPE केबलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या प्रकारच्या केबलवर ॲसिड, पाणी, सूर्यप्रकाशाचा परिणाम होत नाही. हिची करंट कॅरिंग कॅपॅसिटी उच्च असते. ॲल्युमिनियम केबल वापरताना घ्यावयाच्या दक्षता. प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल यूजिंग ॲल्युमिनियम केबल. ॲल्युमिनियम वायर अथवा केबलची इन्स्टॉलेशन पद्धत ही कॉपर केबलसारखीच असते, परंतु ॲल्युमिनियम केबल वापरताना पुढील दक्षता घेतल्या पाहिजेत. ॲल्युमिनियम केबल हाताळताना, कॉन्ड्यूट पाईपची निवड करताना, इन्सुलेशन शिलताना, टर्मिनेशन आणि जॉईंट करताना कॉपर वायरपेक्षा अधिक दक्षता घ्यावी लागते. केबलचा ओव्हरऑल डायमीटर आणि केबलच्या संख्येचा विचार करून कॉन्ड्यूट पाईपची निवड करावी. ॲल्युमिनियम केबलमध्ये सॉलिड कंडक्टर्सची लवचिकता कमी असल्याने अशा वायर्स पाईपमधून खेचताना वळणापाशी त्रासदायक ठरतात. याकरिता अशा प्रकारची वायरिंग करताना पाईपचा आकार थोडासा मोठा ठेवावा. त्याचप्रमाणे जागोजागी जंक्शन बॉक्स आणि इन्स्पेक्शन टाईप बेंडचा वापर करावा. ॲल्युमिनियम केबलची ताण आणि प्रतिकारशक्ती कॉपर केबलपेक्षा कमी असल्यामुळे ॲल्युमिनियम केबल वापरताना त्यांना शक्यतो वाकविणे किंवा पीळ देण्याचे टाळावे. केबल वळविताना त्या केबलच्या ओव्हरऑल डायमीटरपेक्षा 6 पटीने जास्त अंतर घेऊन तेवढ्या त्रिज्येतच केबल वळवितात. केबल काटकोनात वळविल्यास कंडक्टर आणि इन्सुलेशनवर ताण पडून ते खराब होण्याची शक्यता असते.
कंडक्टरवर ताण पडून त्यांचा त्या भागातील क्रॉस सेक्शनल एरिया कमी होऊन तेवढ्याच भागाच्या रेझिस्टन्समध्ये वाढ झाल्याने कंडक्टर गरम होण्याचे प्रमाण अधिक असते. वायरवरचे इन्सुलेशन छिलण्यासाठी इलेक्ट्रिशियन नाईफ अथवा मोठ्या केबलवरील इन्सुलेशन छिलण्याकरिता विशिष्ट प्रकारच्या चाकू वापरतात. इलेक्ट्रिशियन्स चाकूने वायरवरील इन्सुलेशन छिलताना तो कंडक्टरच्या 20 ते 30 अंश दरम्यान धरावा. काही कारागीर इन्सुलेशन काढण्यासाठी धारदार चाकू 90 अंशात धरून गोलाकार फिरवितात. त्यामुळे कंडक्टरला कंगोरा गोलाकार खाच पडून तो कमकुवत होतो. म्हणून चाकूने कंडक्टर छिलताना कंडक्टरला इजा होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली पाहिजे. आजच्या काळात चाकूऐवजी वायर स्ट्रिपरचा उपयोग करतात. सर्किटमध्ये वापरलेल्या वायरची जोडणी उपकरण अथवा साधनांच्या टर्मिनलला जोडण्याच्या पद्धतीला टर्मिनेशन म्हणतात. टर्मिनेशन करण्याच्या विविध पद्धती आहेत. स्विच, प्लग सॉकेट यांसारख्या विद्युत साधनांमध्ये टर्मिनेशन करावयाच्या ब्लॉकला होल आणि सेट स्क्रू असतो. वायरच्या टोकावरील इन्सुलेशन प्रमाणात काढल्यानंतर कंडक्टरला पीळ देऊन त्यातील एकही कंडक्टर अलग राहणार नाही याची दक्षता घेऊन कंडक्टर्स टर्मिनलच्या होलमध्ये बसवून सेट स्क्रू घट्ट करतात. वायरच्या टोकावरील इन्सुलेशन प्रमाणात काढल्यानंतर कंडक्टरला पीळ देऊन त्यातील एकही कंडक्टर अलग राहणार नाही याची दक्षता घेऊन कंडक्टर्स टर्मिनलच्या होलमध्ये बसवून सेट स्क्रू घट्ट करतात. काही वेळा कंडक्टर्सची संख्या कमी असल्यास कंडक्टर्स बाजूला सटकण्याची शक्यता असते. म्हणून अशावेळी कंडक्टर्स दुमडून होलमध्ये बसवावेत. त्यामुळे ते टर्मिनेशन विद्युतदृष्ट्या यथोचित होते. नट बोल्टला टर्मिनेशन करताना वायरचा कंडक्टरचा हुक क्लॉकवाईज करून त्याच्या खालीवर वॉशर टाकून टर्मिनेशन करतात. जॉईंट पक्के होण्यासाठी अनेक वेळा सॉल्डर अथवा क्रिम्पिंग टाईप लग्ज वापरतात. ॲल्युमिनियम कंडक्टर उघड्या वातावरणात वापरला असता कंडक्टरच्या पृष्ठभागावर ऑक्साईडचा थर चढतो. ऑक्सिडेशनची क्रिया ही वातावरणातील आर्द्रतेवर अवलंबून असते. ऑक्साईड कोटिंग हे विजेचे अवाहक असल्याने त्यातून सहजासहजी करंट वाहत नाही. टर्मिनलवर ऑक्साईडचा थर साचल्यास त्या ठिकाणचा कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स वाढून कंडक्टरच्या वहनास अडथळा निर्माण होऊन उष्णता निर्माण झाल्याने कॉन्टॅक्ट जळतात. ऑक्साईड कोटिंग टाळण्याकरिता कंडक्टरच्या पृष्ठभागावर आणि टर्मिनलवर आर्द्रतारोधक ग्रीस लावतात. कॉपर आणि ॲल्युमिनियम वायरचा जॉईंट करताना विशेष काळजी घ्यावी लागते. जेथे ॲल्युमिनियम कॉपर कंडक्टरला जॉईंट टाकावे लागतात त्या ठिकाणी आर्द्रतेमुळे रासायनिक क्रिया होऊन ॲल्युमिनियम कंडक्टरवर करोजनचा परिणाम झाल्याने कंडक्टर झिजतो. हे टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करतात. ॲल्युमिनियम कंडक्टर आणि जॉईंटवर आर्द्रतारोधक ग्रीस लावतात. टर्मिनल कनेक्टरला टिनिंग करतात. वायर जोडताना स्लीवच्या अर्ध्या भागात ॲल्युमिनियम आणि अर्ध्या भागात कॉपर कंडक्टर्स येतील अशा प्रकारे व्यवस्था करून स्लीव क्रिम्प करतात. जॉईंटचे प्रकार. टाईप्स ऑफ जॉईंट्स. पूर्वी कॉपरच्या 1-18, 3-22, 7-22 यांसारख्या स्ट्रँडेड कंडक्टर्स असलेल्या वायर्सच्या जॉईंट करण्याच्या पद्धत पुढे दिलेल्या आहेत. टेलिग्राफ जॉईंट, ब्रिटानिया जॉईंट, बेल हँगर्स जॉईंट, 1-18 PVC वायरचा टी जॉईंट, 3-22 PVC वायरचा टी जॉईंट, 7-22 PVC वायरचा टी जॉईंट, वेस्टर्न युनियन जॉईंट, पिगटेल जॉईंट, मॅरिड जॉईंट. टेलिग्राफ जॉईंट. प्रत्येक वायरच्या सुरुवातीच्या टोकापासून सुमारे 100 mm लांबीचे इन्सुलेशन काढून त्या तारा साफ करतात. इन्सुलेशनच्या टोकापासून सुमारे 10 mm लांबीची जाळी अथवा दुसरे इन्सुलेशन काढून तारा साफ कराव्या. इन्सुलेशनच्या टोकापासून सुमारे 30 mm अंतरावर दोन्ही तारा एकमेकांवर आडव्या ठेवाव्या. दोन्ही तारा एकमेकींना ओलांडतात तेथे त्या पक्कडने कापडात धरून घट्ट धरून ठेवाव्यात. डावीकडील तार उजव्या तारेवर गोलाकार गुंडाळावी. तार गुंडाळत असताना 2 वेड्यांमधील अंतर जास्त ठेवून त्यांना सुमारे 6 पीळ द्यावे. हीच क्रिया उलट बाजूच्या तारेने करावी.
दोन्ही तारेचे 6 वेढे दिल्यानंतर वायरची उरणारी टोके वायर कटरने छाटून ती तोंडाशी पक्कडच्या साहाय्याने दाबून घ्यावी. त्यानंतर त्या भागावर सॉल्डरिंग करून PVC टेप गुंडाळावी. ब्रिटानिया जॉईंट. एक 18 PVC वायरचा ब्रिटानिया जॉईंट करताना प्रत्येक वायरच्या सुरुवातीच्या टोकापासून सुमारे 75 mm लांबीचे इन्सुलेशन काढून त्या तारा साफ कराव्यात. दोन्ही तारांच्या सुरुवातीच्या टोकापासून 6 mm अंतर मोजून त्या अंतरावर त्या काटकोनात आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे वळवाव्यात. पकडने त्या दोन्ही तारा एकमेकांना चिकटून अशा रीतीने धरतात की दोन्ही तारांची काटकोनात वळविलेली टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेला राहतील. कलई केलेली 22 गेजची तांब्याची तार या जॉईंटवर गुंडाळावी. तारेचे वेढे देत असताना दोन नजीकच्या वेढ्यामध्ये फट राहणार नाही अथवा ते दोन वेढे एकमेकांवर चढणार नाहीत अशी दक्षता घ्यावी. काटकोनात वळविलेल्या टोकांच्या पुढे सुमारे 5 mm अंतरापर्यंत ही तार गुंडाळावी. ही तार उरल्यास कापतात. या तारेला बाइंडिंग वायर म्हणतात. बाइंडिंग केलेल्या भागावर सॉल्डरिंग करून संपूर्ण जॉईंटला PVC इन्सुलेशन टेप गुंडाळावी. बेल हँगर जॉईंट. प्रत्येक वायरच्या सुरुवातीच्या टोकापासून सुमारे 80 mm लांबीचे इन्सुलेशन काढून तारा साफ करतात. इन्सुलेशनच्या टोकापासून सुमारे 25 mm अंतरावर दोन्ही तारा एकमेकांवर ठेवतात. दोन्ही तारा एकमेकींना जेथे टेकतात त्या ठिकाणी पकडने कापडात धरून त्या घट्ट धरून डावीकडील तार उजव्या तारेवर गोलाकार गुंडाळतात. तार गुंडाळताना दोन वेढ्यामध्ये फट राहणार नाही अशी दक्षता घेतात. उजवीकडील तार डाव्या बाजूच्या तारेवर गोलाकार गुंडाळतात. या दोन्ही तारांचे पीळ एकमेकांच्या उलट दिशेने राहतील याची दक्षता घेतात. कंडक्टरला 6 पीळ देतात. दोन्ही तारेचे 6 पीळ दिल्यानंतर वायरची उरणारी टोके वायर कटरने छाटतात. ती तोंडाशी पकडच्या साहाय्याने दाबून घेतात. त्यानंतर त्या भागावर सॉल्डरिंग करून PVC टेप गुंडाळतात. एक 18 PVC वायरचा टी जॉईंट. आडव्या वायरच्या मध्यभागावरील 40 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. उभ्याने जोडल्या जाणाऱ्या वायरच्या एका टोकावरील सुमारे 100 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. इन्सुलेशन काढलेल्या तारा साफ करून घेतात. आडव्या तारेवर उभी तार 2 mm अंतरावर ठेवतात. आडव्या तारेवर उभ्या तारेचे गोलाकार पीळ देऊन शेवटचे टोक पकडने दाबून घेतात. उघड्या भागावर सॉल्डरिंग करून त्यावर PVC इन्सुलेशन टेप गुंडाळतात. 3-22 PVC वायरचा टी जॉईंट. आडव्या वायरच्या मध्यातील सुमारे 35 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. उभ्याने जोडल्या जाणाऱ्या वायर्सच्या एका टोकाकडील सुमारे 150 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. उभ्याने जोडल्या जाणाऱ्या वायरच्या छेड्यांना सुमारे 5 mm लांबीचा पीळ देऊन उरलेल्या तारा आडव्या तारेवर ठेवतात. उभ्या वायरच्या 2 तारा आडव्या वायरवर गुंडाळत असताना 2 वेढ्यामध्ये फट राहणार नाही याची दक्षता घेतात. आडव्या तारेच्या मागे असणारी एक तार आडव्या वायरवर अँटी क्लॉकवाईज गुंडाळतात. वेढे दिल्यानंतर जास्त होणारी वायर कापून तिचे तोंड दाबून घेतात. बाइंडिंग केलेल्या भागावर सॉल्डरिंग करून त्यावर PVC टेप गुंडाळतात. 7-22 PVC वायरचा टी जॉईंट. आडव्या वायरच्या मध्यातील सुमारे 40 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. उभ्याने जोडल्या जाणाऱ्या वायर्सच्या एका टोकाकडील सुमारे 150 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. उभ्याने जोडल्या जाणाऱ्या वायरच्या छेड्यांना सुमारे 5 mm लांबीचा पीळ देऊन उरलेल्या तारा आडव्या तारेवर ठेवतात. आडव्या तारेच्या पुढील बाजूस येणारा 4 तारा सुलट दिशेने गुंडाळतात. उरलेल्या 3 तारा उलट दिशेने गुंडाळतात. पीळ दिल्यानंतर जास्त होणारी वायर कापून तिचे तोंड दाबून घेतात. बाइंडिंग केलेल्या भागावर सॉल्डरिंग करून त्यावर PVC टेप गुंडाळतात. वेस्टर्न युनियन जॉईंट. दोन्ही कंडक्टरच्या मध्यभागी 100 mm इतके अंतर ठेवून डावीकडील तारेला घट्ट धरून उजव्या तारेवर 6 वेढे देतात. नंतर उजवीकडील तारेला घट्ट धरून डाव्या तारेवर 6 वेढे देतात.
उरलेली वायर कापून तिचे तोंड दाबून घेतात. पिगटेल जॉईंट. प्रथम दोन्ही वायर्सच्या टोकावरील 30 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. दोन्ही कंडक्टर पॉलिश पेपरने व्यवस्थित साफ करतात. दोन्ही वायर्स एकमेकांना समांतर धरून पकडच्या जबड्यात कंडक्टर्स पकडून सुलट दिशेने पीळ देतात. पिळाची लांबी 25 mm ठेवून त्यापेक्षा जास्त होणारे कंडक्टर्स वायर कटरने कापून टाकतात. उघड्या भागावर सॉल्डर करून त्यावर PVC टेप गुंडाळतात. मॅरिड जॉईंट. आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वायरच्या सुरुवातीच्या टोकापासून 230 mm लांबीचे इन्सुलेशन काढतात. तेथून पुढे 12 mm लांबीची जाळी अथवा दुसरे इन्सुलेशन असल्यास ते काढतात. वायरचा पूर्वीचा पीळ काढून परत इन्सुलेशनपासून 30 mm लांबीचा नव्याने पीळ देतात. बाकीचा उरलेला भाग सरळ आणि स्वच्छ करून घेतात. समोरासमोरील तारा आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे एका आड एक बसवून घेतात. पिळलेले भाग एकमेकांना लागून घेऊन उजव्या तारांचे वेढे डाव्या बाजूच्या पिळावर उलट दिशेत अँटी क्लॉकवाईज गुंडाळतात. तसेच डाव्या तारांचे वेढे उजव्या पिळावर सुलट दिशेने क्लॉकवाईज गुंडाळतात. पीळ देऊन उरणाऱ्या तारा कापून टाकून त्यांची तोंडे दाबून टाकतात. वाइंडिंग केलेल्या सर्व भागावर सॉल्डरिंग करतात. स्वाध्याय. सॉलिड, स्टँडर्ड आणि फ्लेक्झिबल वायरपैकी कोणती वायर अधिक लवचिक असते? फ्लेक्झिबल वायर. वायरचा साईज मोजण्यासाठी कोणती साधने वापरतात? वायर गेज किंवा मायक्रोमीटर. वायरमधील कंडक्टरसाठी कोणत्या धातूचे कंडक्टर्स वापरतात? कॉपर किंवा ॲल्युमिनियम. इलेक्ट्रिकल कंडक्टरला जॉईंट 2 कारणास्तव देतात. त्यापैकी एक कारण म्हणजे कंडक्टरची लांबी वाढविणे असेल तर दुसरे कारण कोणते? टॅपिंग काढणे. ओव्हरहेड लाईनमध्ये जॉईंट करण्याच्या 3 पद्धती आहेत. सर्व्हिस लाईनचे कनेक्शन करण्याकरिता कोणता जॉईंट वापरतात? टी जॉईंट. रिकाम्या जागा. ज्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. ज्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना कंडक्टर्स म्हणतात. ज्या पदार्थामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण अल्प असते त्यांना डॅश डॅश म्हणतात. ज्या पदार्थामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण अल्प असते त्यांना इन्सुलेटर्स म्हणतात. इन्सुलेटिंग पदार्थाचा विद्युतभार साठवून ठेवण्याच्या क्षमतेला डॅश डॅश म्हणतात. इन्सुलेटिंग पदार्थाचा विद्युतभार साठवून ठेवण्याच्या क्षमतेला डायइलेक्ट्रिक पदार्थ म्हणतात. इन्सुलेटिंग पदार्थाचे आवरण नसलेल्या कंडक्टर्सना डॅश डॅश म्हणतात. इन्सुलेटिंग पदार्थाचे आवरण नसलेल्या कंडक्टर्सना वायर म्हणतात. डॅश डॅश जॉईंटचा उपयोग ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये करतात. टी जॉईंटचा उपयोग ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये करतात. ओव्हरहेड लाईनमधील इन्सुलेटर्स डॅश डॅश पासून बनवितात. ओव्हरहेड लाईनमधील इन्सुलेटर्स पोर्सेलिनपासून बनवितात. DC जनरेटरच्या कॉइलमध्ये निर्माण होणारे व्होल्टेज संग्रहित करण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. DC जनरेटरच्या कॉइलमध्ये निर्माण होणारे व्होल्टेज संग्रहित करण्यासाठी कार्बन ब्रशचा उपयोग करतात. ॲल्युमिनियमचा स्पेसिफिक रेझिस्टन्स हा कॉपरपेक्षा डॅश डॅश असतो. ॲल्युमिनियमचा स्पेसिफिक रेझिस्टन्स कॉपरपेक्षा जास्त असतो. खरे किंवा खोटे. करंट वाहून नेण्यास सक्षम असणाऱ्या पदार्थास इन्सुलेटर म्हणून ओळखले जाते. चूक. PVC हा उत्तम प्रकारचा इन्सुलेटिंग पदार्थ आहे. बरोबर. PVC इन्सुलेटिंग टेप हा आर्द्रता विरोधी आहे. बरोबर. कंडक्टरचा आकार व्यासामध्ये दिला जातो. बरोबर. ब्रिटानिया टी जॉईंटचा उपयोग ओव्हरहेड लाईनमध्ये करतात. बरोबर. टंगस्टनचा उपयोग नॉन कंडक्टर म्हणून करतात. बरोबर. इलेक्ट्रिक आयर्नचे हीटिंग एलिमेंट नायक्रोमपासून बनविलेले असते. बरोबर. ट्रान्सफॉर्मर ऑइल हे गुड कंडक्टर आहे. बरोबर. अचूक पर्याय निवडा. पोर्सिलिनची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ डॅश डॅश किलोव्होल्ट पर मिलीमीटर असते. 8 ते 12 किलोव्होल्ट पर मिलीमीटर. हल्ली डॅश डॅश वायरचा उपयोग घरगुती वायरिंगसाठी करतात. PVC. मीडियम व्होल्टेज ग्रेड वायरचे व्होल्टेज रेटिंग डॅश डॅश असते.
251 व्होल्ट ते 1100 व्होल्ट. डॅश डॅश धातूची कंडक्टिव्हिटी उत्तम असते. सिल्वर. कंडक्टरचा क्षेत्रफळ डॅश डॅशमध्ये सांगतात. मिलीमीटर वर्ग. खालीलपैकी कोणता धातू गुड कंडक्टर नाही? ग्लास. कंडक्टरचे प्रकार आणि त्यांची वाक्ये यांच्या जोड्या जुळवा. सॉलिड कंडक्टर. त्यांच्यामध्ये फक्त एकच कंडक्टर असतो. स्ट्रँडेड कंडक्टर. त्यांच्यामध्ये अनेक पातळ पातळ कंडक्टर्स असतात. बेअर कंडक्टर. त्यांना आवरण नसते. इन्सुलेटेड कंडक्टर्स. त्यांच्यावर इन्सुलेशनचे आवरण असते. जॉईंटचे प्रकार आणि त्यांची वाक्ये यांच्या जोड्या जुळवा. टी जॉईंट. ओव्हरहेड लाईनमधील टॅपिंग करण्यासाठी. वेस्टर्न युनियन जॉईंट. ओव्हरहेड लाईन की जेथे टेन्साईल स्ट्रेंथची गरज असते. ब्रिटानिया जॉईंट. ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन म्हणून. ब्रिटानिया टी जॉईंट. ओव्हरहेड लाईनची लांबी वाढविण्यासाठी. केबलचे प्रकार आणि त्यांचे व्होल्टेज यांच्या जोड्या लावा. लो टेन्शन केबल 1.1 kV. हाय टेन्शन केबल 11 kV. एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल 33 kV ते 66 kV. ऑइल फील्ड केबल 66 kV ते 132 kV.